नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत चिकन फ्राय बनवण्याची रेसिपी। तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे, सर्वात अगोदर लसूण घ्यायचा आहे, त्यानंतर कोथिंबीर, कांदा हे घ्यायचं आहे। कोथिंबीर कांदा थोडंसं बारीक करायचं आहे। त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे अर्धा किलो चिकनसाठी, आणि टोमॅटो हे बारीक कापून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग हे लसूण किंवा कोथिंबीर जी आहे ती आणखी थोडी बारीक करायची आहे। आणि मग लसूण घ्यायचा आहे बारीक करून, त्यासाठी आपल्याला एक उकळी लागणार आहे। आता मिक्सरमध्ये हे तुम्ही बारीक करू शकताय, परंतु क्वांटिटी कमी असल्यामुळं आपण ते या उकळीमध्ये करणार आहोत। त्यानंतर याच लसूणमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, दोन्ही मिक्स करायचं आहे व्यवस्थित, लसूण आणि कोथिंबीर। यामुळं भाजीला थोडीशी चव चांगल्या प्रकारची येते। आणि हे दोन्ही मिक्सर झाल्याच्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे, आणि ती कढाई आता आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे। गॅस पेटवायचा आहे। कढाई 2 मिनटं किंवा 3 मिनटं गरम करायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आवश्यकतेनुसार, आणि त्यानंतर हे तेल पूर्ण गरम होईपर्यंत 2 मिनटं आपल्याला थांबायचं आहे। यामध्ये आपण टाकणारे जे मसाले आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत। हे मसाले जवळ घेतल्यानंतर आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे, तडतड असा आवाज येत आहे। यामध्ये आपण आता कांदा टाकणार आहोत। कांदा आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचा आहे। पूर्णपणे कांदा भाजल्याच्यानंतर किंवा तळल्याच्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो देखील आपल्याला कांद्याप्रमाणे लाल होईपर्यंत, म्हणजे भाजेपर्यंत, चांगलं शेकेपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे। आणि त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। त्या कोथिंबीरीला देखील आपल्याला व्यवस्थितपणे यामध्ये तळून घ्यायचं आहे। कोथिंबीर व्यवस्थित तळल्याच्यानंतर आपण हे जे चिकन आहे यामध्ये लागणारे मसाले या ठिकाणी घेणार आहोत। ते सर्व मसाले याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। आणि आपल्याला चवीनुसार चटणी घ्यायची आहे, हळद घ्यायची आहे, लाल तिखट घ्यायचं आहे। आणि हे सर्व घेतल्याच्यानंतर आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे। आणि मिक्स केल्याच्यानंतर हे एकदम एकजीव करायचं आहे। एकजीव म्हणजे हे मसाले आणि हे चिकन सर्व एकमेकांना असं मिक्स झालं पाहिजे। आणि त्यानंतर मग हे ह्या कढईमध्ये थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ टाकायचं आहे, आणि ते देखील या ठिकाणी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला चिकन थोडं थोडं यामध्ये ॲड करायचं आहे। म्हणजे एकदम आपण चिकन टाकणार नाहीत, तर थोडं थोडं चिकन आपण यामध्ये टाकणार आहोत। अचानकपणे टाकायचं नाही, 2-2 पीस करून आपण हे टाकणार आहोत। आणि हे चिकन सर्व याच्यामध्ये टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला हे उलथण्याच्या साहाय्यानं किंवा एका चमच्याच्या साहाय्यानं हे सर्व खालचं ग्रेव्ही आणि हे चिकन आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी एकजीव करायचं आहे, म्हणजे ते सर्व पीस आणि ते जे ग्रेव्ही आहे किंवा मसाला आहे तो त्याला लागला पाहिजे, अशा पद्धतीने हे सर्व करून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला हे चिकन मिक्स केल्याच्यानंतर 15 ते 20 मिनटं शिजवायचं आहे। आणि शिजवायला ठेवल्याच्यानंतर आपण या ठिकाणी वरती एक प्लेट ठेवणार आहोत, आणि प्लेटमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। आणि हे पाणी टाकल्याच्यानंतर हे साधारणतः 5 मिनटं पाणी गरम करायचं आहे, आणि मग हे पाणी आपल्याला या कढईमध्ये टाकायचं आहे। धन्यवाद।